वळूयात पुढच्या बातमीकडे। टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। पीडितेला घरी नेऊन धर्मांतराचं ट्रेनिंग मिस दिलं अशी कबुली मुख्य आरोपी निदा खानने दिली आहे। पोलीस कोठडीतल्या चौकशी दरम्यान तिने ही कबुली दिल्याचं कळतंय। त्यामुळे टीसीएस धर्मांतर प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर पसरली होती हे आता स्पष्ट झालंय। पोलिसांच्या अहवालानुसार रमजान महिन्यात पीडितेवरती मानसिक दबाव टाकण्यात आला। तिला जबरदस्तीने इस्लामिक नियमांचं पालन करण्यास भाग पाडलं गेलं। मुख्य आरोपी दानिश आणि तौसिफ अत्तार यांनी पीडितेला पूर्ण 30 दिवस रोजे ठेवण्यासही भाग पाडलं होतं। या दरम्यान निदा खान तिला रमजान सुरू होण्याच्या तारखाही सांगायची, तर दानिश तिला रोजे ठेवण्याची वेळ ठरवून देत होता। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, एकंदरीत आपण ह्या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहतो आहोत आणि आता जी समोर माहिती येते ती धक्कादायक आहे। काय अधिक खुलासे केलेत निदानं? नक्कीच आपण बघतोय की हे सगळं प्रकरण दिसते तेवढे सोपं नाहीये। या सगळ्या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होत आहेत आणि त्यात आता नवीन खुलासा जो झाला आहे त्यानुसार निदा खानने स्वतः पोलिसांना जो जबाब दिला आहे त्यात तिने कबूल केला आहे की आपणच पीडितांना नमाज पठण करायला शिकवलं आणि ते आपल्या घरी नेऊन शिकवलं असं देखील तिने म्हटलेलं आहे। यापुढे जात पोलिसांनी जो पंचनामा केला आहे तेव्हा निदा खानने आपल्या घरी नेऊन ज्या घरातील कोपऱ्यावर किंवा ज्या घरातील ज्या ठिकाणी ती नमाज पठण करायला शिकवत होती ते ठिकाण देखील पोलिसांना दाखवलेलं आहे। पोलिसांनी रेकॉर्डवर त्याच्या नोंद देखील घेतलेल्या आहे आणि यापेक्षा धक्कादायक म्हणजे ज्या पीडिता होत्या त्यांना उपास ठेवण्यासाठी म्हणजे रमजानचे 30 दिवसाचे उपास ठेवण्यासाठी देखील दानिश, तौसिफ यांनी आणि निदा खाननी सांगितल्याचं देखील समोर आलेलं आहे। यासोबतच निदा खान ही स्वतः पीडितांना रमजान महिना कुठून कधीपासून सुरू होणार, उपास ठेवण्याचा वेळ काय आहे या सगळ्या गोष्टी सांगत असल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत आणि त्यात आता हा देखील नवीन खुलासा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी नक्कीच मोहसिन, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। नवनवीन खुलासे हे येत्या काळात सुद्धा नक्कीच होत राहणार। अर्थातच याबद्दलचे तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहूच। वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या या संदर्भातल्या घडामोडीकडे, कारण नाशिकच्या धर्मांतर प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे। इस्लाम धर्मातलं पुस्तक हे पीडितेला वाचण्यासाठी दिलं जात होतं। दानिश शेख आणि निदा खान हे दोन्ही आरोपी या पीडित तरुणीला हे पुस्तक देत होते। पीडित तरुणीचं जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जात असल्याचं तपासात सुद्धा उघड झालेलं आहे। आता या प्रकरणाची नियमित सुनावणी ही उद्यापासूनच केली जाणार आहे। अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत, त्यातलाच हा एक महत्त्वाचा खुलासा झालेला आहे। तर नाशिकमधल्या याच बहुराष्ट्रीय कंपन्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पीडित तरुणीचे जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जात होतं। एका विशिष्ट धर्माची सुरे पाठ करण्यासाठी मोहम्मद पैगंबर यांचं पवित्र जीवन हे पुस्तक वाचण्यासाठी दिलेलं होतं। दानिश शेख आणि निदा खान यांनी हे पुस्तक पीडित तरुणीला दिलं होतं। त्यामुळे पीडित तरुणीला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता हे आता स्पष्ट झालंय। या प्रकरणाची नियमित सुनावणी ही उद्यापासून घेतली जाईल। तर याच नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपींनी पीडितेवर मानसिक दबाव टाकला होता। पीडित महिलेच्या वैयक्तिक परिस्थितीचा आरोपी गैरफायदाही घेत होते। तुला मूल होत नाही तर तुला अजमेरच्या एका मौलवीचा नंबर देतो, तिथे जाऊन आल्यावर तुला गॅरंटीनं मूल होईल असं आरोपी तौसिफ अत्तारनं म्हटलं होतं। पीडितेच्या या खळबळजनक दाव्यानंतर पोलीस आता या कथित अजमेर अँगल आणि मौलवीच्या कनेक्शनचा देखील सखोल तपास करतायत।